पुणे शहरासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आपल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या समोरच्या आचार्य आनंद ऋषीजी महाराज चौकातला हा उड्डाण पूल आज वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे पुणे शहरातल्या वाहतुकीच्या व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. विद्यापीठ चौक, गणेश खिंड रस्त्यावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी ही अनेक वर्षापासून पुणेकरांसाठी मोठी समस्या होती. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून हा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आलेला आहे. या पुलावर वरच्या स्तरावर मेट्रो आणि खालचे रस्ते वाहतुकीसाठी उड्डाणपूल अशी आधुनिक रचना करण्यात आलेली आहे. औंध आणि बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्र रॅम्प, शिवाजीनगरकडून बाणेर आणि पाषाणकडे जाण्यासाठी स्वतंत्र उड्डाणपूल, तसंच सेनापती बापट रोडवरील जोडणी आणि अंडरपास अशा विविध उपाययोजना या परिसरातील वाहतूकमुळे सुरळीत होणार आहे. या पुलाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं मला आदरणीय अजितदादांची प्रकर्षानं आठवण होत आहे. या ठिकाणी असलेला जुना पूल वाहतुकीच्या दृष्टीने अपुरा आणि तांत्रिकदृष्ट्या अडचणीचा ठरत होता. त्याचा विचार करूनच पूल पाडण्याचा धाडसी निर्णय आदरणीय दादांनी घेतला. त्या ठिकाणी आधुनिक दुमजली उड्डाणपूल उभारण्यासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा कसा केला हे शिरोळ साहेबांनी आणि मोहोळ साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. या कामासाठी प्रसंगी वाईटपणाही घेतला, मात्र त्यांचा चांगला परिणाम आता पुणेकराला बघायला मिळणार आहे. मला आठवतंय, करोनाच्या काळामध्ये जेव्हा सर्वत्र जनजीवन ठप्प झालं होतं, त्या काळात तिथल्या जुन्या पुलाचं पाडकाम आणि नव्या प्रकल्पाची सुरुवात करण्याचा निर्णय आदरणीय अजितदादांनी घेतला. या काळात पुणेकरांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी ते सातत्यानं काळजी घेत होते. आदरणीय दादांचे प्रत्येक प्रकल्पावर अत्यंत बारकाईने लक्ष असायचं हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. दर 15 दिवसांनी मंत्रालयातून ते विविध प्रकल्पांचा आढावा घेत असत. त्याप्रमाणेच या बैठकीत या पुलाच्या कामाची प्रगतीची सातत्यानं विचार करायचे. पुणे शहरासोबतच हिंजवडी, चाकण या परिसरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन रस्ते रुंदीकरण, अतिक्रमण हटवणं आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना ते वारंवार देत असत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प अत्यंत वेगाने पूर्ण झाला.